नमस्कार मित्रांनो, वेलकम टू जे के ब्लॉग. चला म्हणलं आता काय कर्नाटकाला गाडी भरली होती मुधोळा पंपावर, मस्तपैकी डिझेल बिझेल भरलं. नंतर ओके मध्ये म्हणलं चला जरा गणपतीवर हात मारावा, रशी बिशी लूज आहे का बघावं, काय लूज बीज काय नव्हतं, ओके होतं सगळं. चला म्हणलं काय मस्तपैकी पुढे बाउंड्रीवर आलो, महाराष्ट्र बाउंड्रीवर घातली काट्यावर, मस्तपैकी काटा बिटा करावं म्हणलं. आता काय बाउंड्रीवर आलं, काटा करावंच लागणार. काटा बिटा मस्तपैकी केला, काटा करायला आलो तर हे वाघ म्हणलं आज ही कशी काय आणली, हीच आणली म्हणलं, चल कर काटा म्हणलं. ती गाडी सोडली, काटा बिटा केला, पुढे आलो म्हणलं. ह्याने पावती बिवती दिली होती काटा करून आपल्याला, ओके मध्ये चला म्हणलं निघू. पुढे आलो मस्तपैकी, पुढे लागला टोल लागल्यावर काय म्हणलं, टोलवर बी आता टोल फाडावंच लागणार आहे. टोल लागला म्हणल्यास फाडावंच. आता तिथून पुढे निघलो की काय मस्तपैकी चहा पाणी करावं म्हणलं, तर मस्तपैकी हॉटेल दिसलं बघा ओके मध्ये. चहा गरम गरम चहा प्यावा म्हणलं. आता काय संध्याकाळी चालायचं आहे म्हणलं, आता चहा तर प्यावाच लागतंय. साईडला मस्तपैकी गाडी दाबली ओके मध्ये, मस्तपैकी चल म्हणलं आता जे के चहा पिऊया म्हणलं. चहा प्यायला आलो, मस्तपैकी चहा बी घेतला बघा ओके मध्ये. चहा क्रीम रोल घेतला, मस्त प्यायल्याच्या नंतर काय आणि एकदा हात मारावं म्हणलं रशीवर. कसं आहे, गणपती बाप्पा महाग पडायचे म्हणलं, त्यामुळे हातबीत मारून घ्यावं. ओके होत, चला म्हणलं. पोहोचल्यावर काय गाडी बिडी खाली करायला लावल्यावर म्हणलं आता गाडी जरा हात मारून घ्यावा, मस्तपैकी धुवून घ्यावा. तर हे वाघ माझंच पाणी उडवायला लागलेलं, मी आणलेलं पाणी. अरे म्हणलं गाडी धुवायला आणले तर का तुला तोंड धुवायला आणले म्हणलं. अरे घेऊ दे म्हणलं भावा, चल ठीक आहे घे म्हणलं. काय गाडी खाली झाल्याच्या नंतर ओके मध्ये बघा गाडी बिडी खाली झालती बघा. इथं कच्चे गणपती आणले होते आपण. आता हे ह्याला पेंट वगैरे करून मस्तपैकी पेंट करतात, पेंट करून विकणार ते पुढी. तर काय चला म्हणलं आता निघूया. गाडी अडचणीतच होती, तरी पण कशी तरी गाडी काढली. आता अडचण, उसाचा ड्रायव्हर म्हणल्यावर काय कुठं बी घालणारच ना, अडचण असू की काही असू, उसाच्या ड्रायव्हरला सवयच असते. चल निघलो पुढे निघलो तर म्हणलं आता आंघोळ बिंघोळ करावं म्हणलं. तर काय एकदम पाटाचं पाणी होतं, लयच भारी होतं बघा. एकदम नंबर 1 पाणी होतं. मोकळ्या पाण्यामध्ये आंघोळ करायला मजाच वेगळी असती. तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.